वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद ऑन मविया जागा वाटपाला वंचित कारणीभूत नाही. 10 जागांवरून मतभेद सुरू आहेत. 5 जागा अशा आहेत त्यावर तिन्ही पक्षात शेअरिंग होत नाही आहे. 5ही जण जागा मागत आहेत. काँग्रेस प्रभारी रमेश यांना मी पत्र लिहिलेले आहे. सगळी हकीकत मी लिहिली आहे. आम्ही समझोता करायला तयार आहे, पण त्यांच्याकडून अजून उत्तर आलेले नाही. आम्ही अपेक्षा करतो की महाविकासमध्ये आम्ही लढावं. ऑन राहुल गांधी यात्रा काँग्रेसचा जनाधार वाढवण्यासाठी या यात्रा आहेत. ममता बॅनर्जी यांनी काँग्रेससोबत समझोता केला नाही. त्या सर्व जागा लढणार आहेत. ऑन सुजात आंबेडकर उमेदवारी मागणे तो जिल्ह्याचा अधिकार आहे. ऑन नवनीत राणा यांनी जेलमध्ये जाण्याची मानसिकता केली पाहिजे. त्यांनी फ्रॉड केला आहे. त्यांचे जात प्रमाणपत्र हे बोगस आहे. त्यावर त्यांना जेल होणार आहे. संजय राऊत म्हणतात समझोता झाला आहे तर त्यांनी 10 जागेसंदर्भात बोलावं. आम्ही महाविकास आघाडीसोबत बसलो आहोत, संजय राऊत यांच्या सोबत नाही. संजय राऊत बोलत आहेत की समझोता सगळं झालं आहे, ते खोटं बोलत आहेत. कुठलं खोटं बोल हे सांगावं. आता जे प्रतिक्रिया दिली तुम्ही. समझोता सगळ्यांचा झालाय आणि आमचं सगळं आलबेल आहे हे जे म्हटलेलं आहे ते पूर्णपणे खोटं आहेत. त्यांचं जर त्यांनी खोटं बोललं नसेल असं ते म्हणत असतील तर त्यांच्या ज्या 10 जागांचा डिस्प्यूट जो आहे तो त्यांनी असताना संपलाय का आणि संपला असेल तर त्या 10 जागा कुठल्या पक्षाला घेतल्यात त्याचा असताना त्यांनी खुलासा करावा. आणि दुसरं 5 जागा ज्या NCP काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामधल्या ज्या आहेत त्या 5 जागेंचं वाटप कसं झालं आहे याचा त्यांनी खुलासा करावा. असंही म्हणाले की 5 जागा प्रकाश आंबेडकरांना मी द्यायला तयार आहे. महाविकास आघाडीबरोबर आम्ही असताना बसतोय, संजय राऊतांबरोबर आम्ही बसत नाही आहोत. थँक्यू. ती एकत्र राहिले तरच माझा प्रश्न येतो ना. त्यांची जी भांडणं मिटली नाही तर काय त्याच्यामध्ये होत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये जिल्ह्यांचा अधिकार आहे. ते जिल्ह्यांच्या अधिकारावरती मी काहीच कॉमेंट करणार नाही. असे प्रचार करायला कोणालाही अधिकार आहे. व्हॅलिडिटी त्यांची फायनल होते की नाही हे निश्चित नाही. त्यांची व्हॅलिडिटी राहते की नाही हे निश्चित नाही. मात्र ते कॉन्फिडंटली प्रचाराला लागलेलं आहे. जी काही व्हॅलिडिटी देण्यात आली होती ती रद्द करण्यात आलेली आणि म्हणूनच असताना फ्रॉडुलंट पेपर्सची केस बोलून कोर्टामध्ये चाललेली आहे.